शिक्षक. होय, मी एक शिक्षक आहे. आपण कोणासही सांगून बघा, त्यांच्या भुवया उंचावतातच. थोडा हेवा वाटतो. काश काश मैं भी टीचर होते, असं येतच त्यांच्या मनात. का येऊ नये? इतकी चैतन्यदायी सेवा दुसऱ्या कोणाच्याही नशिबी नाही. वर्गातील प्रत्येक मूल हे निरागस दैवरूप आहे आणि आम्ही सेवक आहोत. आम्ही मुलांमध्ये खूप छान रमतो. मनात कायम या मुलांच्या आठवणी, त्यांच्या सहवासातील दिवस आयुष्यात नेहमीच आठवतात. वर्गाचा फुलोरा करणं शिक्षकाला खूप छान जमतं. मुलांच्या सहवासात विषय फुलतात आणि दिवस इकडचा तिकडे कधी होतो कळतही नाही. मुलांप्रमाणे आम्हीही रोज शाळेत जातो बरं का. मी शाळेत जात आहे, मी शाळेत जाते हे सांगणं किती मस्त वाटतं. मी कामाला जात नाही, कधीच नाही. मी रोज शाळेतच जाते आणि शाळेतच जात राहणार. मलाही मुलांसारख्या सुट्ट्या असतात बरं का. माझ्या वर्गानं सामना जिंकला की मीही उड्या मारते. विशेष दिवस असतील तेव्हा मुलांप्रमाणे आम्ही नटतो, एकदम कडक. एकंदरीत काय तर शाळा आम्हाला कायमच ताजी ठेवते. आमची कायम सदाफुली होती. इतरांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि शिक्षकाच्या चेहऱ्यावरचं तेज पाहता शिक्षक खूपच प्राजक्ती वाटतात. बाईंचा गजरा हा तर मुलींसाठी खूप कौतुकाचा विषय असतो. नव्या कोऱ्या पोताची परीट घडीची साडी आई आणि बाई यांनाच शोभून दिसते. कमरेला पदर खोचून बाई जेव्हा खो देतात ना, तेव्हा त्या मुलांमध्ये मूल होऊन जातं. बाह्या सावरून विजयी मुद्रेने कबड्डी कबड्डी म्हणत सर स्वार होतात आणि मुलांकडून मस्त पकडले जातात, तेव्हा तेही मनसोक्त हसतात. जगण्याचा उत्सव या मुलांमुळे शिक्षकाला प्राप्त होतो. निरोपाच्या वेळी मुलांसाठी व्याकुळ फक्त शिक्षकच होऊ शकतो. काय असतात हो यांचे ऋणानुबंध? खरंच कळत नाही. काहीही म्हणा, हे पुण्य फक्त शिक्षकालाच लागते. हे सारं असं होतं आणि मग अभिमान वाटू लागतो आपण शिक्षक असल्याचा. आचार्य चाणक्य, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, नामदार गोखले, केशव सूत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आचार्य अत्रे, ताराबाई मोडक, अनुताई वाघ किंवा साने गुरुजी, हे सारे समाजातील थोर शिक्षकच. आज मीही शिक्षक आहे. मला अभिमान आहे मी शिक्षक असल्याचा. का नाही लोकांना हेवा वाटावा? वाटणारच. ते विचारतील, हे कसं काय झालं बुवा? याचे उत्तर देताना संत नामदेवांचा अभंग या ठिकाणी आठवतो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, शिक्षक सेवेचे कार्य वाट्याला आले, शिक्षक सेवेचे कार्य वाट्याला आले. धन्यवाद.